आता राज्यामधून एसटी महामंडळाचा एकूण संचित तोटा हा 10,322 कोटींवरती पोहोचला असून हा तोटा कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून आर्थिक मदत होत असली तरी सुद्धा स्वबळावरती एसटीचा गाडा हाकण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सुद्धा सरनाईक यांनी सांगितले। आज एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबत परिवहन मंत्र्यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली, त्यावेळी ते बोलत होते। कोविडची साथ आणि 2021-22 मध्ये झालेल्या एसटी कर्मचारी संप यामुळे एसटीच्या तोट्यामध्ये वाढ झाल्याचं कारणही या श्वेतपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका मांडलेली आहे आणि या श्वेतपत्रिकेमध्ये प्रमुख मुद्दे मांडले गेलेले आहेत। एसटी महामंडळाचा एकूण संचित तोटा हा 10,322 कोटींवरती पोहोचला असून हा तोटा कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। तसंच एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून आर्थिक मदत होत असली तरी सुद्धा स्वबळावरती एसटीचा गाडा हाकण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही सरनाईक यांनी नमूद केलंय। आज एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबत परिवहन मंत्र्यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे, त्यावेळी ते बोलत असताना हे मुद्दे मांडलेत। कोविडची साथ आणि 2021-22 मध्ये झालेला एसटी कर्मचारी संप यामुळे एसटीच्या तोट्यात वाढ झाल्याचं कारण श्वेतपत्रिकेत नमूद केलं गेलंय। त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला कंडक्टरला घेऊन मी एसटी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि निश्चितपणे होईल। गरजच पडली तर 2019 साली काही भरती प्रक्रिया थांबली होती। 2022 साली कोविडच्या कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते। त्याचबरोबर काही संप काळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते। त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू, परंतु एसटी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढू।